आपण पण बघितलं. आपण IPO बघितला, आपण इक्विटी बघितली, आपण डे इंट्राडे बघितलं, आपण फ्युचर आणि ऑप्शन्स पण बघितलं, आपण सगळे सेगमेंट बघितले, आपण रॅट स्ट्रॅटेजी बघितली, 58 वीक स्ट्रॅटेजी बघितली, न्यूजपेपर स्ट्रॅटेजी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण काय काय बघितलं काही आठवतंय? झिरो लॉ स्ट्रॅटेजी बघितली, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी बघितली, टाइम स्ट्रॅटेजी बघितली, पेअर स्ट्रॅटेजी बघितली. ऑनलाईन लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण 6 फॉर्म्युलेज बघितलेत. एवढं सगळं बघितल्यानंतर तुम्हाला वाटतंय की आता तुम्ही लोक ट्रेड करू शकणार आहात? हा महत्वाचा प्रश्न आहे माझा आधी तुम्हाला. येस मॅम. थोडा थोडासा कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी जे म्हणत होते योगिता मॅम तर खैर आता बिझी आहेत, पण पहिल्या दिवशी सरला मॅम घाबरत होत्या, जे जे नवीन होते की आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला आता काहीतरी येईल का, असे किती लोक आहेत? थोडा कॉन्फिडन्स वाढला मॅडम. ओके, ग्रेट. थोडा. थोडा म्हणजे नक्कीच आता कळायला तरी लागलंय की काय हे कसं वाचायचं, कसं IPO बघायचं. आणि येस. आता इंग्लिश पेपर घरी यायला लागलाय. म्हणजे हिंदीमध्ये येत पण होता. येतो मॅम, मराठीमध्ये पण येतो तो. हा. पण काय एवढं बघत नव्हतं आम्ही तेव्हा. मी तर स्वतः बघत नव्हते, पण आता बघायला लागलं. ऑनलाईन जर तुम्ही त्याला अप्लाय केलं ना तर तो हिंदी आणि मराठीमध्ये पण येतो. मला पण डेफिनेटली समजायला, इंग्लिश समजायला थोडासा ते शब्द समजायला वेळ लागतो, पण आता ते ती फॅसिलिटीज पण आली आहे की ट्रान्सलेट पेपर आपल्याला पूर्ण मिळतो. आय टोटली ॲग्री. सो इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड ॲटलिस्ट ऑनलाईन बघायला सुरुवात करा, नजरेखालनं काढायला सुरू करा. तुम्हाला म्हणजे आय थिंक ग्रीष्मा मॅम आणि जयदीप सरांनी त्याचा खूप चांगला उपयोग करून घेतलाय असं मी म्हणेन, की खूप चांगला उपाय त्या लोकांनी करून घेतलाय. सो आता मी जे कॅल्क्युलेशन्स देते ते लिहून घ्या. ₹1,00,000 इन्व्हेस्ट, यांना ₹15 लाख इन्व्हेस्ट करायचे, जी पण अमाऊंट इन्व्हेस्ट करायची याच पर्सेंटेजने केली. मी ₹1,00,000चा पर्सेंटेज दिलाय, पण जर तुम्ही याच पर्सेंटेजने दिली तर ऍटलिस्ट मी ही अश्युरिटी घेऊ शकते की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली कॉस्ट आहे तिला लॉस होणार नाही. त्याच्यात लॉस होणार नाही. तुम्ही लोक ऑलवेज प्रॉफिटमध्ये राहाल. ओके, मजा आली क्लासमध्ये? येस मॅम. हो ना. ओके. पण मॅडम हे वरचं तुम्ही सांगितलात ना, तर हे लॉंग टर्मला घालायचं म्युच्युअल फंड मध्ये. आणि म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, लॉंग टर्म मॅम. डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स, रिस्क. पण तुम्ही मला वाटतं सुरुवातीला म्हणाला की लॉंग टर्म मध्ये जास्त इन्व्हेस्ट करू नका म्हणालेलात ना. लॉंग टर्म मध्ये जास्त इन्व्हेस्ट करा म्हणली आहे मी. करायचं. हा, मिड टर्म तुम्ही त्या ह्याच्यात आला असाल, स्मॉल टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म. तर आजकालचा फंड हा स्मॉल टर्म मध्ये म्हणजे 15-20 दिवस इन्व्हेस्ट करतात आणि निघतात. तुम्ही तिथल्या याच्यानी इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यामध्ये घेताय तर तुम्ही 15-20 दिवस इन्व्हेस्टमेंट करून दुसऱ्या स्टॉकमध्ये तेवढीच इन्व्हेस्टमेंट करू शकता. दॅट इज ओके फॉर मी. जयदीप सर, ऍक्च्युली मला ऑनलाईन जे प्रॅक्टिकल्स घ्यायचे होते ते संपलेत. उद्यापासून मी प्रॅक्टिस घेणार आहे. सो तुम्हाला सुट्टी घ्यायची नाही घ्यायची तुम्ही डिसाईड करा. पण ज्या ज्या लोकांना बेसिक मला सगळं ऑनलाईन शिकवायचं होतं ते मी शिकवलं. बेसिक म्हणजे जे काही महत्वाचं ऑनलाईन होतं, जे मला टर्मिनलवर तुम्हा लोकांना दाखवायचं होतं तो पार्ट आज संपलाय. उद्यापासून आपण स्ट्रॅटेजीजवर काम करू. उद्या पूर्ण सेशन्स डाऊट सेशन्स असेल. ज्या ज्या लोकांना डाऊट्स आहेत त्यांनी येऊन म्हणजे आत्ता डाऊट्स विचारायचे आहेत मला उद्या, जे जे डाऊट्स आहेत ते. आणि आपण 2-4 याच्यावर प्रॅक्टिस पण करूया. झिरो लॉसवर प्रॅक्टिस करूया, मनी मॅग्नेटवर प्रॅक्टिस करूया. सो ओव्हरऑल आपण सगळ्या ह्याच्यावर प्रॅक्टिस करूया. आत्ता कुणाला लाईव्ह डाऊट आहे? आजचं सेशन खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. येस. मॅडम खूपच मी चांगले बोलू? मी सांगतो. एकच मिनिट, एक एक करून घेऊया. सुरेखा मॅम. हो, चालेल. मॅम, ऍक्च्युली जॉईन करायच्या आधी खूप भीती वाटत होती, कारण ह्याच्या आधी खूप सारे लॉसेस सहन केले होते. पण तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या बेसिक मधून शिकवलं
त्या पद्धतीने आय डोंट थिंक की कुणीही शिकवू शकतं. आणि इतक्या पेशन्सली ज्या पद्धतीने तुम्ही शिकवलंय, म्हणजे आम्ही इतक्या म्हणजे मी माझं स्वतःच सांगते, इतके मूर्ख मूर्ख प्रश्न विचारतो आणि तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देतात. हे मला नाही वाटत की म्हणजे कुठेही हे पॉसिबल आहे. म्हणजे ऍक्च्युली कुठल्या वेबिनारमध्ये किंवा कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या क्लासमध्ये हे पॉसिबल नाहीये. कारण आम्ही म्हणजे मी माझं स्वतःच सांगते की कधी कधी अगदी म्हणजे मतिमंद लोकांसारखं बघत बसतो नाही ज्यावेळेस समजलेलं असतं ते. आणि तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टी दोन दोन तीन तीन वेळा आम्हाला समजून सांगतात. तर दॅट इज व्हेरी नाईस फॉर अस. आणि पण तुम्ही म्हणजे आम्हाला सोडून नाही जातेत ना, म्हणजे आज लास्ट डे नाही आहे ना तुमचा? हो मग आता सोडणार ना, किती दिवस बोट पकडून चालणार, बस झालं आता. नाही मॅडम, असं नका करू. अजून आम्हाला बरंच शिकायचं आहे. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच. येस विठ्ठल सर, मी येते एकेकाकडे. हा मॅडम, खूपच छान. पहिल्या वेळेला अटेंड केलं, पण झिरो लॉस स्ट्रॅटेजी आणि मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी खऱ्या अर्थाने मला आज कळली. आणि तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ती लाईव्ह मार्केटमध्ये समजावून सांगितलीत. आता त्याच्यावर प्रॅक्टिस करून आम्ही करू. आणि खरंच सांगतो सगळ्यांच्या वतीने की अप्रतिम क्लास आहे. मला आतापर्यंत प्रॉफिट हा शब्द माहिती नव्हता, तो थोडं थोडं दिसायला लागले. थँक्यू. थँक्यू. आणि येस, जयदीप सर. पहिलं तर मॅडम, मी म्हणजे छोटे छोटे क्लासेस केलेले, पण त्याच्यामध्ये एवढं काही शिकवलं नव्हतं. आणि मी जेव्हा तुम्हाला भेटलो प्रत्यक्षात तेव्हा मी डिसाईड केलेलं की आता जो क्लास करायचा तो अंतिम असेल. आणि ते वर्क झालंय. कारण एवढ्या स्ट्रॅटेजी सुंदर आहेत ना, विदाऊट चार्ट्स आपण एखादी गोष्ट घेऊ शकतो हे मला कळलंय आता. म्हणजे स्टॉक्समध्ये कुठे आपण फसू शकत नाही. आणि मेन सगळ्यात ह्या क्लासचा फायदा म्हणजे तुम्हाला एक तर पेपर वाचता येतो, त्याच्यामध्ये न्यूज कळतात. तेच अप्रतिम आहे. म्हणजे एवढं कोण सांगत नाही एवढं डीपमध्ये. म्हणजे लहान मुलाला जसं शिशुमध्ये आपण टाकल्यानंतर जसं समजवतो ना, तसं इथे समजवलं जातं. आणि प्रत्येकाने याला हा जरूर करावा. आणि पैसे हे बघू नये. आपल्याला नॉलेज काय मिळतं ना, ते महत्वाचं आहे. कारण पैसे आपण आहे ना स्टॉकमध्ये घालवतो, पण हे नॉलेज आहे ना तुमच्यावर सतत राहणार आहे. आणि तुमच्यासारखा गुरु मिळणं ना फार मुश्किल आहे मॅडम. एवढं कोण समजावून सांगत नाही. आणि लाईव्ह सेशनमध्ये विदाऊट बोर्ड आपण शिकलो ना, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर असं एवढं असं शिकवता येत नाही. आणि खूप सुंदर शिकवलं. आणि फॉर्म्युले ना ग्रेट आहेत मॅडम, ग्रेट. थँक्यू. मॅडम, ऍक्च्युली जे तुमचे फॉर्म्युले आहेत ते म्हणजे असे आहेत की आता मला इतकी भीती वाटत होती, मला स्टॉक मार्केट नकोच म्हणून सांगितलं होतं न्यूमरोलॉजीनुसार. तरी सुद्धा मी म्हणजे केलं, म्हटलं जे काही आहे ते. पण ते फॉर्म्युलेच इतके सटीक आहेत की एखाद दोन फॉर्म्युले जरी नीट समजून केलं तर आता इतकं कॉन्फिडन्स आलाय की जरी न्यूमरोलॉजी मध्ये नाही म्हणून सांगितलेलं असलं तरी पण कमीत कमी लॉस नाही होणार. म्हणजे अगदी खूप काही करोडपती नाही झाले तरी पण लॉस तरी नाही होणार, इतकं कॉन्फिडन्स तुम्ही दिलाय आता. तर आणि त्या मॅम, पण तुमच्या करोडपती व्हायचा पण कॉन्फिडन्स ठेवा, असं नका करू. नाही, ते नंबर न्यूमरोलॉजी मध्ये आता काय येतंय त्याच्यावरती राहील, बघूया. तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होईल. आणि तुमच्यासारखे गुरु मिळणं खरंच खूप म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आय डोंट थिंक के म्हणजे इतक्या डीप मध्ये आणि इतकं म्हणजे इतक्या बेसिक पासून इतक्या डीप मध्ये शिकवणं खूप मुश्किल असतं. आणि ते तुम्ही इतक्या पेशन्सली शिकवलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस अपूर्वा मॅम. मी बोलू? अच्छा, ठीक आहे अपूर्वा मॅम, तुमच्याकडे नंतर येते. तुम्ही छोटे आहात, थांबा. येस सर, सिनियर नाही नाही, तसं नाही मॅम. एज एक फक्त नंबर आहे. आता खरं सांगू मॅडम, मी पुढे जाऊन परत हे करेन की नाही मला नाही माहिती. करेन, मी माझ्या वतीने मी प्रयत्न करेन. पण मी ह्याच्या शेअर मार्केटमध्ये येणं आणि हे करणं मुलांच्या वतीने, मग मी कशाला पाहिजे तुला हे? आता शांत राहा ना, तुझं चाललंय ते राहून दे. असंच चाललेलं. पण काय मला माहित नाही, तुमचे पॉडकास्ट एवढे बघितलेले मी. आणि सगळं तुम्ही सोपं म्हणजे इझिलीच सगळं दाखवलं सगळ्यामध्ये. त्यामुळे असं कॉन्फिडन्स आला की नाही मी हे करणार. पण त्याच्यामुळे मला आता एक फायदा झाला. पेपर तर येतच होता, पण मी कधी बघत नव्हते. मराठी आपला वाचला तेवढं बघितलं झालं. पण आता मी सगळं बारीक म्हणजे केअरफुली बघते. तो आयपीओ काय असतो किंवा बाकीचे रेट काय असतात, एनएफटी काय असते, हे मी मुलांना सांगते. तर मुलं 2 मिनिटं माझ्याकडे बघतच राहतात. मम्मीला हे कळायला लागलंय. हेच खूप माझ्यासाठी
कारण म्हणजे एकेकदा असं होतं ना की घरात असं गृहीत धरून चालतात की मम्मीला हे कुठे कळतंय काय असं. पण हा कॉन्फिडन्स माझ्यात आलाय की मला हे सगळं कळायला लागलंय आणि मी बोलू शकते त्या विषयावरती. हे ग्रेट. खूप तुमच्यामुळे मॅडम झालंय आणि खूप खूप म्हणजे थँक्स. थोडा म्हणजे कॉन्फिडन्स माझा कमी झालेला पण तो याने वाढलाय माझा कॉन्फिडन्स. आणि करेन मी प्रॅक्टिस मॅडम. आपण थँक्यू जेव्हा खूप पूर्ण गाडी संसाराची गाडी इथपर्यंत खेचून आणतोय ना, तर आपल्याला थँक्यू. फायनान्शियल नॉलेज असतं. ठीक आहे, आपलं ते बाहेर निघत नाही. आता अशा कारणाने ते बाहेर निघतात. आय रिअली म्हणजे थँक्यू की तुम्ही अशा पद्धतीने आज आम्हाला रिव्ह्यू दिला की प्रत्येक मॉमनी हा क्लास करायला पाहिजे असं. करायलाच पाहिजे. हो. कारण ना काय वेळेला मग मुलं कसं होतं की गृहीत धरून चालतात, ए मम्मीला याच्यातलं काय कळत नाहीये असं. म्हणजे आपल्या आपल्यात ते बोलतात पण आपल्याशी नाही बोलू शकत ना. पण आता नाही. आता म्हणजे त्यांच्यापेक्षा मी बोलू शकते. हा माझ्यात कॉन्फिडन्स आलाय. त्यामुळे मुलं म्हणजे बघतच राहतात. अरे मम्मीला एवढं 8 दिवसात एवढं कळायला लागलं. अरे म्हटलं अजून मी काहीच केलेलं नाही तर मी एवढं बोलते. तर मग आणखीन पण बोललेत ना. मम्मी पुरे पुरे म्हणतात. आणि खरं थँक्यू थँक्यू खरंच मॅडम. तसाच विठ्ठल सरांचं कॉन्फिडन्स आहे, ग्रीष्मा मॅमचं कॉन्फिडन्स आहे ना, कमीत कमी मला वाटतं सेकंड थर्ड फोर्थ बॅचला जॉईन करतात. तुम्ही जेवढा आता बघा प्रत्येक वेळेस आता विठ्ठल सरांचा काही नवीन प्रश्न असेल पुढच्या बॅचमध्ये, अपूर्वा मॅमला कदाचित नवीन प्रश्न पडेल, तर ते तुमचं पण क्लिअर होत जातं. आणि आपण क्लास म्हणजे असं रट्टा मारून नाही शिकलो, आपण खूप डिस्कशन केलंय, गप्पा मारून शिकलो असं म्हणूया आपण. आपण खूप गप्पा मारत मॅडम मारत सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे आम्ही परत पण करू शकतो क्लास. 100% सोडणार नाहीये तुम्हाला आजच. हा मॅडम सोडू नका प्लीज मॅडम. नाही प्लीज. नाही. म्हणजे तुमचं असणंच हे आमच्यासाठी खूप आतून कॉन्फिडन्स देतं. Yes. आपण जेव्हा ग्रीष्मा मॅम बोलतील याच्यावर. येस अपूर्वा मॅम. मॅम मी जेव्हा कॉलेजमधून पास आउट झाले त्याच्यानंतर जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा मग फक्त मला थोडंफार स्टॉक मार्केट इथं बोलायचे तर मी फक्त बघायचे की हे काय असतं. आणि त्याच्यानंतर कोविडमध्ये मी खूप सारे क्लासेस जॉईन केले, स्वतः युट्यूब वरून चेक करत होते. पण त्याच्यानंतरही मी लॉस केले. म्हणजे मी जितके क्लासेस आतापर्यंत जॉईन केलेत तिथं कोणीच एवढं समजत नाही. ते त्यांची पीपीटी ओपन करतात, बँड हे सगळे काही ग्राफ सांगतात आणि झालं त्यांचं. ते थोडंफार इकडचं तिकडचं पीई काय असतं, सीई काय असतं, मार्केट खाली घेतलं की पीई घ्या, वर गेले की सीई घ्या, बस एवढंच सांगतात. पण आता मी हे फर्स्ट फर्स्ट टाइम हे क्लासेस पाहिले. मी तुम्हाला गेट टुगेदर मध्ये पण म्हणले होते की फर्स्ट टाइम म्हणजे बँक अकाउंट उघडण्यापासूनचे जे तुम्ही क्वेरीज सॉल्व्ह करता दॅट इज ऑसम. हे हे कोणीच एंटरटेन करत नाही. मी बाकीचे जे क्लासेस केलेत आणि इथे हे क्लासेस केल्यानंतर माझे इतका कॉन्फिडन्स वाढलाय आणि मी आता ट्रेड करतीये आणि ते कॉन्फिडेंटली पॉझिटिव्ह. आणि ते तर म्हणजे जे तुमचे जे स्ट्रॅटेजीज आहेत, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी आणि झिरो लॉस स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये फ्युचर्समध्ये आपले इतके मार्जिन कमी होऊ शकतं हे माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं. आतापर्यंत मी फक्त हेच करत होते की माझं कॅपिटल कसं जमा होईल आणि मी कधी ते करेन असं प्रश्न पडत होता. पण आता नाही. हे क्लासेस सगळ्यांनी करावे. थँक्यू सो मच. थँक्यू. येस थँक्यू ग्रीष्मा मॅम. मॅम. मॅडम मी बोलू. येस मॅम, राखी मॅम बोला. मॅडम तुम्ही आमच्यासाठी ना गॉड गिफ्ट आहात मॅडम. एक वरदान म्हणून तुम्ही आमच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि मी तर म्हणते किती जणांना तुम्ही एवढं हेल्प करतात ना, आमच्या सगळ्यांची दुआ ना तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला लागू, आमची हीच इच्छा आहे. आम्ही हीच दुआ करतो तुमच्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू थँक्यू. मॅडम एक सांगते आणखी ना. गेले म्हणजे आता दररोजची मला सवय आहे की पेपरमध्ये आपण रास बघतो नाही का एक एक दिवसाची. तर ना मी ती नेहमी बघते. आता हा क्लास जॉईन व्हायच्या आधी 4 दिवस असं आलं की तुमच्या आयुष्यात मेंटॉर येणार आहे. तर मी म्हटलं कोण येणार आहे आता ह्या वेळेला ना. तर ठीक आहे. नंतर तुमचं हे बघितलं वगैरे आणि कुठेतरी क्लिक झालं की हेच तर नक्की नसेल ना माझे मेंटॉर. म्हटलं ठीक आहे काय होईल ते होईल म्हटलं. आणि आता म्हटलं हा क्लास जॉईन करायचा. मला त्यातलं काही येत नव्हतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलेलं की माझ्याकडे लॅपटॉप नाहीये काही नाही फक्त मोबाईल आहे. पहिल्या दिवशी तर माझा गोंधळच उडालेला. काय कळतच नव्हतं मला कुठे बघू आणि काय करू. पण खरंच हेच मेंटॉर तुम्ही येणार होता हे मला आधी दाखवून दिलेलं. आणि तो मी योग्य डिसिजन घेतला मी योग्य वेळेला. थँक्स आमचं आशी थँक्स. रहस्य हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इन डिटेल्स दिलेल्या आहेत. कधी वेळ मिळाला तर वाचा. राशी रहस्य खूप छान लिहिलंय आम्ही.
पूर्ण राशीवर आहे आणि मस्त आहे ते पुस्तक, तुम्हाला मजा येईल. येस ग्रीष्मा मैम प्लीज, हाँ। आपका रिव्यू हिंदी में चलेगा हमें. मैंने ये मार्च में ज्वाइन किया था मैडम का क्लास। पहली बार जब मैंने इनका पॉडकास्ट देखा, इनके कुछ डायलॉग्स मेरे लॉस होते नहीं है, ये मुझे बहुत अट्रैक्ट किया। मुझे कि ऐसे कैसे हो सकता है कि स्टॉक मार्केट का किसी को लॉस ही नहीं हो रहा करके। फिर दूसरी बात, उन्होंने जो बात बताई थी, उनके एक दो एजुकेशनल वीडियोस मैंने गो थ्रू किए, तो मैंने मुझे डेफिनेटली कुछ लगा कि कुछ तो है जो मैडम सिखा रही हैं। आई कुड ग्रास्प कि चलो इनका ट्यूशन मेरे को जमेगा कहीं ना कहीं। एंड सेकेंडली, आई लाइक बीइंग विथ हर। मुझे उनके साथ, और जितना ये है, मैं बेशर्मों के जैसे कुछ ना कुछ क्वेश्चन पूछती रहती हूँ। रात के 11 बजे हो जाता है, सब लोग मतलब मेरे वजह से मैडम भी और बाकी के स्टूडेंट्स भी रुक जाते हैं। लेकिन मैडम क्या बोलते हैं, जैसे बोल रहे हैं, जितना प्रैक्टिस करोगे आपके डाउट्स उतने उतने क्लियर होते जाएंगे। तो मैं अपना पूरा कोशिश कर रही हूँ कि मैं अपने जीरो लॉस स्ट्रैटेजी को पक्का करूँ और मनी मैग्नेट स्ट्रैटेजी को पक्का करूँ, बिकॉज ओवर इनके क्लास में मुझे मालूम पड़ गया है कि मेरे स्ट्रेंथ्स एंड वीकनेस क्या है करके। क्योंकि बात बात क्या है, ऑप्शंस करने में प्रॉब्लम नहीं है, तुमको पसंद है तो तुम करो, लेकिन प्रॉपर हेजिंग के साथ करोगे तो बेनिफिशियल। नहीं तो फिर आपको वही नींद नहीं आएगी, आपको डर लगने लगेगा क्या क्या करके। प्रॉपर हेजिंग के साथ करने का एक ये मैडम ने बोला है। दूसरी बात, बहुत अच्छा कॉम्बिनेशन है, जो एस्ट्रोलॉजर भी हैं और स्टॉक मार्केट एक्सपर्ट भी है। ऐसा कॉम्बिनेशन दुनिया में कहीं मिलेगा नहीं, और वो भी मैडम ही मिले हैं हमको। तो हमको ऐसा वुमन टू वुमन बात करने को बहुत मतलब एकदम फ्रीली बात कर सकते हैं, बहुत अप्रोचेबल है मैडम। दूसरी बात है कि उनकी स्ट्रेटेजीज बहुत अच्छी है, वर्क करती है, एटलीस्ट मेरे लिए तो वर्क करती है। लेकिन ओपन है वो, जो भी वो मनी मैजिक वाला है, कभी कभी मेरे लिए डिफिकल्ट हो जाता है, क्योंकि मैं वो टाइम पे मैं थोड़ा घर में बिजी रहती हूँ। अदरवाइज मेरे को कोई प्रॉब्लम नहीं। इसके लिए मेरा ये रहता है कि जितना होता है इंट्राडेज में अवॉइड करूँ, और पोजिशनल्स लू करके, क्योंकि मेरा अभी तक पोजिशनल्स में इतना पकड़ हुआ नहीं है। इंट्राडे पहले से, जैसे कि अपूर्वा मैडम जी ने बोला था कि मैं बहुत सारे लोगों का देख के ये सब करके, हम लोग इंट्राडे में ही बिगिनर्स को ये किया जाता है कि एक दिन में इतना, एक दिन में उतना करके। पोजिशनल्स में क्या ताकत है, वो मैडम के क्लास के बाद मेरे को मालूम पड़ा है। और क्या बोलते हैं, मैडम हर एक डाउट जब चाहे वो क्लियर करके देते हैं, कितना भी क्लास लो। मैडम तत्पर रहते हैं कि आपके डाउट्स पहले क्लियर हो, और न्यूमरेबल क्लासेस आप अटेंड कर सकते हो। इससे ज्यादा और क्या चाहिए आपको। मेरे को, मुझे पसंद है, आई लाइक बीइंग विथ हर। मुझे अच्छा लगता है मैडम के साथ ये करना, डिस्कशन में रहना। थँक यू सो मच. आणि सगळ्यांना सांगतो, सगळ्यांनी पुन्हा पुन्हा करा, म्हणजे ती उजळणी इतकी छान होते मॅडम, की प्रत्येक वेळेला नवीन शिकल्यासारखं वाटतं. आणि असं पहिल्यांदा शिकल्यानंतर वाटतं की आपण शिकलो, पण जेव्हा परत करतो तेव्हा ती सगळी उजळणी होते व्यवस्थितपणे. आणि काही काही डाऊट राहून गेलेले असतात, जे आपण विचारायचे राहिलेले असतात, ते आम्हाला आता नंतर तुम्ही सगळं क्लिअर केलं एकदा. त्यामुळे तुमच्या सहवासात राहण्यासाठी आम्ही अटेंड करत जाऊ, फक्त लेक्चर तेवढी परवानगी द्या. त्याची तर बाकी काय. येतेच, त्याची काळजी नका करू. येस सुप्रिया मॅम, सगळ्यांना येस सांगितलं मॅम. होतं 2 लाईन मध्ये द्या, पण तुम्ही जे जे सगळे पॉलिटिशियन्स आहेत तिकडे. येस सुप्रिया मॅम प्लीज. ऍक्च्युली हा मी क्लास खूप दिवस करायचा विचार करत होते. फायनली केला. आणि मॅम, मेन म्हणजे तुम्ही खूप छान शिकवलं. बेसिक्स म्हणजे मी आधी इन्व्हेस्ट करत होते, पण थोडेसे फ्रेंड्सचे ऍडवाइस घेऊन की म्हणजे याच्यामध्ये कर त्याच्यामध्ये कर, पण त्यात माझा लॉस पण झालेला आहे. आणि मी म्हणजे याच्यामध्ये होते इक्विटीमध्ये, मी F&O वगैरे तिकडे कधी गेलेलेच नाही. पण क्लास केल्यानंतर जे कन्सेप्ट क्लिअर झाल्या, किंवा जे तुम्ही स्ट्रॅटेजीज सांगितल्या, त्याच्यानंतर आता कॉन्फिडन्स आलाय की हो मी पण करू शकते. त्याच्यामधून म्हणजे आपण प्रॉफिट करू शकतो. आणि मेन म्हणजे क्लासचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट म्हणजे मॅम, तुमच्यासोबत रोज फेस टू फेस जे बोलणं होतं, तुमची जी एनर्जी आहे ना, ती रोज म्हणजे आम्ही खूप पॉझिटिव्ह राहतोय. माझी मी शुगर स्वतः म्हणजे वाढेल आज. नाही नाही मॅम, इट्स फॅक्ट.
मी नेहमी म्हणते म्हणजे तुम्ही म्हणजे ज्या दिवशी असं बोलतो ना आम्ही तुमच्याशी खूप पॉझिटिव्हिटी असते मॅम आमच्यामध्ये. थँक्यू सो मच आणि मॅम. ते आमच्यामधून आमच्या फॅमिली. येस येस. आरती मॅम, अजून बोलायचं सुप्रिया मॅम? झालं? येस मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. आरती मॅम, माईक म्यूट आहे आरती मॅम तुमचा, कसं ऐकणार आम्ही? मॅम मला मला बोलायचं आहे थोडस. यार या मला बाईला थांबा कोणीतरी, खूप बोलतोय बाई. एक एक लाईन मध्ये नाही होऊ शकत. अरे एक लाईन मध्ये नाही होऊ शकत. मला सांगायचं की मी पण मॅडमचा पॉडकास्ट बघूनच त्यांना कनेक्ट झाले आणि मी कोणतंच डिसिजन घ्यायला मागे नाही ठरले. कारण मला असं आधीच मॅडमचा ऑरा कळला होता. सो आतापर्यंत मी कधी स्टॉक मार्केट बद्दल कधीच विचार केला नाही, पण आता मी खूप पॉझिटिव्ह झाली आहे. आणि क्लासेसमुळे मला IPO व्यवस्थित कळला. मी स्वतः खूप आळशी आहे, न्यूजपेपर बिलकुल वाचायची नाही. आता मी सगळ्यांना इतरांना बघून आता मला पण असं वाटतं की नाही, आपण रीड केलं पाहिजे, स्वतःसाठी तोही वेळ काढला पाहिजे. सेकंड थिंग, मला झिरो लॉ स्ट्रॅटेजी खूप आवडली आणि इमिजिएट कळली. नो डाऊट मनी मॅग्नेट कळायला मला थोडा वेळ लागेल, मी तो वेळ नक्की घेईन. पण एक सांगू शकते की आतापर्यंत कॉन्फिडन्स नव्हता, कोणी दिलाही नाही एवढा जेवढा मॅडमने दिलाय. आणि खरंच सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांशी बोलून, आणि मॅडमचं एक आणखीन मला आवडलं, मी पण बरेच क्लासेस केलेत पण कोणी इतकं बोलू देत नाही, कोणी स्वतःचा इतका वेळ देत नाही आणि अगदी लहान मुलांसारखं कोणीही शिकवत नाही. तर त्यांच्या इतके पेशन्स माझ्यात यावे असं मी नेहमी आत्तापासून प्रे करते, जेव्हापासून मॅमला भेटलीये. सो या बऱ्याचशा गोष्टी शिकल्या, एक लाईन मध्ये नाही होणार त्या. तर आय एम ऑल्सो होपिंग की माझा ब्राईट फ्युचर स्टॉक मार्केटमध्ये मॅडममुळेच होईल आणि मी नेहमी नेहमी त्यांना आठवण करूनच सगळ्या गोष्टी करेन. नक्की मॅम, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? सुरेखा मॅम बोलून घ्या तुम्ही, नाहीतर पोटात दुखेल आमच्या. नाही मॅडम, बोलायचं म्हणजे तेच सांगायचंय की जे म्हणजे काही गोष्टी आहेत त्या वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत, पण गेल्या 8-10 दिवसामध्ये तुमच्या बरोबर राहून जे काही आम्हाला वाटलंय ते खरंच शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि प्लीज तुम्ही आमची साथ नका सोडू. तुमचं जर काही चुकत असेल तर आम्हाला क्लिअर करा. आणि लिहून देऊ का बाकी बॉन्ड पेपरवर आता? नाही नाही मॅम, नाही. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, अँड थँक्स टू द ग्रुप मेंबर्स ऑल्सो. जयदीप सरांना पण खूप थँक्यू. जयदीप सरांनी खूप मदत केली. ग्रीष्मा मॅम, त्यांना पण थँक्यू. सगळ्यांना थँक्यू. रश्मी मॅम, रश्मी शेळके मॅम. येस. मी हा फर्स्ट टाइमच क्लास केलाय. मी तुमचे पॉडकास्ट बघत होते आणि एवढं काही कॉन्फिडन्स येत नव्हता की फक्त इंट्राडे इंट्राडे कधी केलंच नाही, इक्विटी मध्येच चालू होतं. जेव्हा मी लॉस बेअर केला तेव्हा ठरवलं नाही क्लास करायची. तुम्ही जे शिकवता ना ते खूप छान शिकवता, असं कोणी शिकवू शकत नसेल. मला खूप फायदा झाला त्याचा. जेव्हापासून तुमचा क्लास जॉईन केला ना त्याचा माझ्या अकाउंट मध्ये प्रॉफिट होत चाललंय. ओके, ग्रेट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. गाडे मॅम, आवडेल आम्हाला तुमच्याकडनं पण ऐकायला. हो हो, बोलते ना मॅडम. एका वाक्यात बोलण्यासारखं नाही ना आता. पण मी एवढंच सांगेन शॉर्टकट मध्ये का तुमच्यासारखं कोण शिकूच शकत नाही आणि तुमच्यासारखं आम्हालाही कोण भेटू शकत नाही. एवढी पॉझिटिव्हिटी आता आले ना. मी पण ब्रॉडकास्ट ऐकूनच तुम्हाला कॉल केला होता आणि त्या दिवसापासूनच चेंजच झालं सगळं. आणखी थँक्यू. खूप बोलायचं आहे, नंतर बोलते. नक्की नक्की बोलूया मॅम. हा प्रियंका चालेल. मॅम, प्रतीक्षा मॅम, श्रुती मॅम, स्वाती मॅम, एक एक लाईन. मी बोलते. येस. माझ्या द्रोणाचार्यांना, शीतल बागतेजींना गुरुपौर्णिमेच्या इन ऍडव्हान्स शुभेच्छा देते. मला आशीर्वाद द्या मॅम. नक्की नक्की मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. फोर्स नाही करणार कोणाला. मैम मैं बाकी हूँ। तो कब बताओगी? मैंने नाम तो लिया था. यस मैम, वो बोल रहे थे। एक लाइन में बोलने का है बस. मेरा तो 5th टाइम है और मुझे तो मना ही किया गया था स्टॉक मार्केट में काम करने के लिए।
लेकिन एक ही दिन में 50,000 रुपए कमाए मैम की हेल्प से। वाह। तो मैं तो सबको सजेस्ट करूंगी कि पूरा अच्छी तरीके से ध्यान दे के वर्क करें। एंड फॉर्मूलाज इज वेरी पावरफुल। थैंक यू बेटा। तबीयत ठीक नहीं है क्या? आवाज एकदम ऐसे हो गई है। यस मैम, सर्दी हुई हुई है। पाप थोड़े कम करो। मॅम मी बोलू? येस मॅम प्लीज। मी सगळे युट्यूबचे क्लासेस बघितले आणि त्यातून तुमचा क्लास निवडला. पण एक वर्थ आहे क्लास, आणि कोणालाही करायचं असेल शेअर मार्केटचा क्लास तर फक्त आणि फक्त मॅमकडेच करावा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. अजून कोणाला बोलायचंय? असं नको व्हायला की मी नावं नाही घेतले. जे जे समोर दिसले बोलण्यासारखे मी सगळ्यांना विचारलं. आज अंजली मॅम नाही आहेत ना? त्या अनुजा मॅम, अंजली मॅम नाही आहेत ना? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, डन. प्रतीक्षा मॅम. हॅलो हॅलो मॅम, मला बोलायचंच होतं. वेट करत होते. मी कदाचित येईन नाशिकला, परवा भेटूया आपण. अरे वा, येता का घरी मॅडम? अजून कोणाला सांगितलं नाहीये, पण मी 12 तारखेला येईन, तेव्हा मी प्रयत्न अच्छा, करेन. मी तुम्हाला कमिटमेंट. ऍड्रेस पाठवून देते, या पण नक्की. अं, प्लीज. मॅमचा हा क्लास मी सगळ्यांना सांगते की डबल करतीये. मागच्या वेळेस जे राहिलं होतं काहीच कळत नव्हतं, एबीसीडी पासून सुरुवात होती, तर यावेळेस मॅडमनी सगळे डाऊट क्लिअर केले आणि आता नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा आहे, कॉन्फिडन्स हो, नाही आहे. आहे कॉन्फिडन्स. आता करते ट्रेडिंग स्टार्ट मॅडम. मी रिस्क घेतलीच नाही की नको काही येत नाही कशाला करायचं. तर आता जरा सगळे डाऊट क्लिअर झाले, स्ट्रॅटेजी सगळ्या समजायला लागल्या, आता सुरू करते ट्रेडिंग. नो मॅम प्रॉब्लेम. नक्की या आपण ना घरी. मी प्रयत्न करेन. हो ऍडमिन चालेल. ऍडमिन कोण आहे? ठीक आहे, डन. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच. खूप छान रिव्ह्यूज दिलेत. आज माझी शुगर वाढेल. हेलो मैम। हाँ मैम। दीपा यस मैम, बोलिए. कहाँ हो आप? पुण्यातून बोलतीये मी. ऍक्च्युली ना एप्रिल बॅचची स्टुडंट होती, तुम्हाला भेटून गेली होती पुण्यामध्ये आल्यावर. मॅम मी म्हंटल होतं मला काहीच कळत नाही. खरं तुम्ही मला परत म्हणजे मी 1 महिना गॅप झाल्यावर घेतले क्लासला, परत जॉईन झाले. खरं तुम्ही खूप म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुमच्यासारखं गुरु भेटणं कठीण आहे शिकवणार. सो मच. खरंच मी थँक्यू. तुम्हाला तेव्हा पण म्हंटले तुम्ही गुरु म्हणून मला भेटलाय. खरंच खूप खूप म्हणजे सांगू शकत नाही आपण शब्दात असं आहे. थँक्यू. तुमच्यासारखं शिकवणार कोणी कोणी नाही भेटू शकत मॅम. थँक्यू. आणि इतकं पेशन्सली शिकवताय. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू मॅम, आम्हाला स्टुडंट म्हणून घेतलं. ठीक आहे. सो प्रॅक्टिकल्स लाईव्ह ट्रेड करणार आहोत. ज्यांचे ज्यांचे अकाउंट ओपन आहेत. तोच आहे ना? 8 नंबर आहे मोदीजींचा पण हा, नंबर. त्या सारख्या म्हणतात. मला असं त्यांना खूप बोलावं असं वाटतं, पण आपलं वेळ जातो ना क्लासचं पण. काही माझ्या मनात आता ते येतच नाही की माझा नंबर असा आहे. तुम्ही एवढ्या रेमेडीज पण दिल्यात, स्टेट हे पण, म्हणजे काय डाऊट सारखं काय राहिलेलंच नाहीये. तो नंबर आहे, पण शेवटी ज्याचं त्याचं लक पण असतं ना मॅडम. आता नंबर बघा ना ते. वाईटच नसतात मॅम, कधी हम्म. कुठलेच नंबर वाईट नसतात. ऐका, विमानाचा ऍक्सिडेंट झाला एवढा मोठा, त्याच्यामध्ये पण सगळ्या प्रकारचे लोक बसलेले असेल की असं 6 नंबर तो आहेस तू वरतीच राहा, 8 नंबरला खाली टाकू, असं नाही ना. शेवटी लक पण असतो, प्रत्येकाचा अभ्यास पण असतो. अगदी बरोबर. त्यांना म्हणून घाबरू नका, असतील इथे तर. मॅडम तसा एक विचार करू रिक्वेस्ट. नका, पॉझिटिव्ह विचार करा. कारण तुमचे मी पुन्हा पुन्हा रोज रोज ऐकते, प्रत्येक शब्दामध्ये तुमच्याकडून मला सोल्युशन आहे ह्याच्यावरती, प्रॉब्लेमवरती. ते ब्रॉडकास्ट माझे म्हणजे मोबाईलमध्ये सगळं तेच भरलेलं आहे, युट्यूब तुमचं. आणि बाकी सगळं टीव्ही वगैरे बघणं सोडून दिले. कॉर्ड लावायचं, बसायचं टीव्ही समोर चालू असलं तरी. म्हणजे बरं वाटतं, छान वाटतं. सगळं निगेटिव्हिटी निघूनच गेले म्हणा. मी आता करू शकतेच असं वाटतंय मला आता. ग्रेट. आधी वाटलं होतं सगळं संपलं, पण आता वाटते नाही, मी करू शकतेच आता. यस, थँक्यू. मैम एक रिक्वेस्ट है, फ्यूचर में आप कुछ ऐसा कुछ बनाइए जिससे बच्चों का फायदा हो, वो पढ़ने लिखने लग जाए, वो थोड़ा क्या बोलते हैं सही मार्ग में आए, क्योंकि आजकल का जमाना मारपीट का नहीं रहा है, क्योंकि उनका अपना ब्लैकमेल चालू रहता है। तो इसके लिए कुछ ऐसा कुछ एक फॉर्म फॉर्मुलेट कीजिए या बनाइए जिससे बच्चों का फायदा हो, उनका पढ़ाई और खेल में इक्वल मन लगे, ऐसा कुछ
इट इज अ रिक्वेस्ट, मेरे ख्याल से सब यहाँ पे मॉम डैड्स है उनको। काफी कुछ है मैम, बच्चों के लिए वाटर बॉटल है हमारे पास जिसपे हम लोग स्टडीज के नंबर्स देते हैं। बच्चों का ताबीज हम लोग अलग बनाते हैं। बच्चों के लिए अभी और पॉकेट किट है, डॉलर्स के पॉकेट किट है जो बच्चे बाहर जाना चाहते हैं। काफी यंत्राज हम लोग देते हैं ताबीज के साथ। काफी कुछ है, मतलब आप अगर उसमें जितना डीपली हमें पूछोगे उतना डीपली हम लोग आपको गाइड करते हैं। तो काफी कुछ है बच्चों के लिए। रिसेंट आम्ही सोबत प्रोडक्ट। घेतलंय. आम्ही घेतलंय ना मॅडम तावीज हा, मुलासाठी. हो. तुमच्या मुलाला काही फरक जाणवतोय? हो हो मॅडम, अभ्यासात खूप आता हे प्रगती आहे. म्हणजे खूप सिरियस झालाय तो ते घातल्यापासून. हो. सो ताबीज वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट मैम। ताबीज वन। पैसे बघू नका. पैसे ना तुम्ही कमवाल ना एवढे की तुम्ही मोजू नाही शकणार. पण ह्या ज्या गोष्टी मॅडम आता सांगतायत ना, त्या तुम्ही जरूर घ्या. आता पॉकेट किट म्हणा, तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी तावीज म्हणा, हे प्रोटेक्ट आहे. म्हणजे मॅडम आपल्या सोबत राहतात. जसं आपण बोलतो ना आपल्या सोबत देव आहे, तसं ते तावीज त्यांच्या ज्या वस्तू आहेत ना त्या घरात असणं फायदेशीर आहे. कारण आमची घरातली निगेटिव्हिटी ना फार कमी झाली. म्हणजे आम्ही पुण्यावरनं आल्यापासून त्यांना भेटल्यापासून खूप बदल निर्माण झाला. जेव्हा पैसे यायचे भरपूर येतात पैसे, पण ते स्टॅबिलिटी आली आहे ती मॅडम आम्हाला. आमच्या पैशाला स्टॅबिलिटी आली आहे म्हणजे त्यांना भेटल्यानंतर. त्यामुळे तुम्ही असं बघू नका की हे प्राइस जास्त आहे याची. असं बघितलं तर नाही होणार. मग तुम्ही पैसे बघू बरोबर, नका, अगदी तुमचं त्याच्या बरोबर. मागचं हे बघा, इम्पॉर्टन्स. माझा इम्पॉर्टंट फक्त माझा मुलगाच आहे, त्याचा थोडा अनरुली आहे. म्हणजे तो अभ्यासामध्ये एवढा हे नाहीये. त्याचे वयाचे मुलं तर एकदम रफाटेदार अभ्यास करतात. हा थोडा पाठीमागे. मला असं नको. आणि एक चांगलं काय बोलतात डोंट कंपेयर बेस विद त्याला अदर्स असलं मैम, पाहिजे. डोंट कंपेयर विद अदर। आजकल का पेरेंट्स का यही इशू है। वो हो जाएगा ताबीज वगैरह तो वो बात की बात है। मैंने आपको बोला ना, एक तो सिंगल चाइल्ड और कंपैरिजन छोड़ दीजिए उसको, उसके इसके हिसाब से करने दीजिए। 8-10 दिन मैं मेरे बोलने पे ना उसको कुछ बोलो ही मत। एग्जाम्स आ रहे हैं तब भी मैं उसको बोलती हूँ, उसके बजाय मैं उसके बोलती एग्जाम नहीं। और आप टेंशन लोगे कोई फर्क नहीं पड़ेगा। उसको जितना पढ़ना है उतना ही वो पढ़ेगा। मैं आपको लिख के देती हूँ। मेरे भी दो बच्चे हैं ना, मुझे पता है कि मैं इन सारी चीजों से गई हूँ। मेरा एक बेटा जो है, बड़ा बेटा जो नंबर 8 है, जिसके लिए मैं न्यूमरोलॉजिस्ट बनी हूँ, मैं आज सबके सामने एक ही चीज बोलूंगी कि टचवुड मैं बोलती हूँ, हर किसी को ऐसे बच्चा मिलना चाहिए। मैंने कुछ पुण्य किए होंगे जब मुझे वो मिला है। मतलब आप बिलीव नहीं करोगे, वो यूएस में रहता है, बट हमेशा मैं उसे बोलती हूँ कि उसको ऑरेंज रेशन कार्ड देना चाहिए। इतना कम में वो काम करता है। मतलब उसे बोलना पड़ता है, बेटा हमें ना अच्छे होटल में रहना है, हमें मॅडम, सस्ते एयरबीएनबी में नहीं ग्रीष्मा रहना है। मॅडम, काही काळजी करू नका. त्याला खरंच सांगतो, मुलांचं जास्त तुम्ही त्याच्यात लक्ष विचार दिलं नाही तर तुमचं करायचा। जास्त डोकं खराब होईल. हा, सोडून द्यायचं। आणि माझी दुसरी मुलगी आहे, जिला मला असं पुश करायला लागायचं, पण मग मी सोडून दिलं। त्यांचं त्यांना कळतं, समझता है उनका उनको। तो लड़की अलग है जो उसको बोलना पड़ता है कि रुक जा, थोड़े कम पैसे खर्च कर, और लड़के को बोलना पड़ता है थोड़े ज्यादा पैसे खर्च कर। तो वो नेचर आप नहीं बदल सकते हो किसी का। बस बोल के हमें ही तकलीफ होगी, नहीं, उनको जो वो करना है वही एडमेंट हो करेंगे। जाता है ना। नहीं, आजकल के बच्चे देखिए ना मैडम, क्या है, आई गिव अप, आई मैम, क्विट। कम ये सब पढ़ने वर्ड्स वाले अभी से फ्यूचर में क्यों टॉप सीखना है? करते हैं. यही सुनता है, बोलता है तो आई क्विट, इट्स सो हार्ड, आई डोंट वांट दिस एनी मोर, यू आर नॉट अ गुड सेल्फ मदर। एक्सपीरियंस देखो यहाँ पे श्रुति मैम, कम मैम। पढ़ने वाले फ्यूचर में टॉप करते हैं. गरिश्मा मैम, इतना टेंशन मत लो आप. बस मैं मेरा उन्हें पर्सनल अच्छा एक्सपीरियंस इंसान बता बनाओ। रही हूँ. सबसे सिंपल मैं बताऊं, मैं मतलब मैं खुद की तारीफ नहीं करूंगी, बट कभी कभी मुझे डाउट होता है कि ये दोनों मेरे ही बच्चे हैं क्या। बड़ों की रिस्पेक्ट करना सिखाओ, लोगों की हेल्प करना सिखाओ, और डोनेशन करने सिखाओ। ये दोनों बच्चे मेरे करते हैं तो वो अपने करियर में बहुत अच्छे से करते हैं। डेफिनेटली हमारी एनर्जीज उनके साथ होती है। नेगेटिव एनर्जी लेके आप उनके साथ रहोगे, पढ़ पढ़ पढ़, तुझे कुछ नहीं होता है, तेरा क्या होगा, ये सब मत करो। हर चीज में हेल्प करो, हर चीज में हेल्प करो। अभी मैंने प्रतीक्षा मैम को बोला कि मैं आ रही हूँ नासिक, तो जस्ट बिकॉज मैंने अभी किसी को नहीं बोला है, बट जहाँ पे मेरी जरूरत है मेरी डॉटर को, मैं पहुंच रही हूँ नासिक। अपना सारा काम मैं छोड़ दूंगी, बट मैं उनको इम्पोर्टेंट वहां पे दूंगी। आप दे रहे हो, बट आप ओवर रिएक्ट करके दे रहे हो, वैसे मत करो। रिएक्शंस कम रखो, पेशेंस मॅडम, रखने पड़ते हैं।
रेशमा मैम, आप उसमें से पूरा आपका ध्यान हटा दो, वो अपने आप हाँ, अच्छा हो जाएगा, प्लीज। एग्जैक्टली एग्जैक्टली। मैडम आप है मैम ना तुम जल्दी जितना से आप जल्दी ध्यान दोगे मिलो उतना मैडम। खराब हो जाएगा। रिश्मा मैडम, हाँ आपके साथ अभी मैं इतना इंटरेक्ट कर रहा हूँ ना, जी आप है सर। ना मैडम से मिलो, आपके सारे प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे। हम लोग जब भी मिले ना उनको, तभी हम लोग को लगा या ना एहसास हो गया कि ये मैडम कितनी इम्पोर्टेंट है अपने जीवन के लिए। और एक बात है कि आप है ना नेगेटिव सोचना बंद करो आज के बाद। आप आपके लड़के के बारे में ना पॉजिटिव सोचो और कितने काउंसलर मिल गए आपको पता है आज आपको? आपकी लाइफ पूरी चेंज होनी चाहिए। और आपका बेटा आके हमें थैंक यू बोलेगा, थैंक यू मेरी मम्मी को समझाने के लिए, मुझे नहीं, उसे जरूरत है ताबीज। मॅडम बोल आम्ही वो टीचर बोलता है आहोत, ना आपकी त्यामुळे आम्हाला बॉस, माहिती आहे। आपकी बॉस मैं कभी कभी अपने सीट छोड़ से आपकी बॉस आ गए बोलती है। वो बोलता है, आपकी बॉस आ गई, बोले कि शी इज बॉस, हम सबकी बॉस है करके। बहुत अच्छा, लेकिन व्हाट डज शी टीच? बोलती है कि ये आप जो देख रहे हो मैं करती। फिर मेरे को बोलता है, मैंने उसको बोला कि अबे ऐसा नहीं करोगे आपको जॉब नहीं मिलेगा। वो बोलती है कि मम्मी मैं क्या करता हूँ ना, तुम जो करती हो ना वो अच्छे से सीख के लो, फिर मेरे को बताना मैं करता हूँ करके। तो उसके डैडी बोलते कि तुम नौकरी पे नहीं जाओगे, बोलते कि इफ आई कैन सिट हियर एंड डू वर्क देन व्हाई शुड आई गो टू ऑफिस करके। नहीं, मत ये सिखाओ बच्चों को अभी से, तो मैं अलाउड ही नहीं करती हूँ। वो वॉरेन बफे का स्टोरी अलग है। इन्वेस्टमेंट सिखाओ। मैंने अपने दोनों बच्चों को ट्रेडिंग सिखाया ही नहीं है। और वार्निंग देके रखी है, अगर कहीं से भी गलती से भी तुम लोग ट्रेडिंग में मुझे कहीं पे भी दिखे किसी के बोलने में, तो मेरे से बुरी माँ है नहीं। ये ये आता है, ये मेरे साथ सुबह आ जाता है, ट्यूशन जाने से थोड़ा पहले बैठता है, वो बोलते हैं कि दिस इज रेड, इन्वेस्टमेंट सिखाओ, जा रहा है ऊपर इन्वेस्टमेंट। जा रहा है नीचे जा रहा है, वो उतना बोलता है मेरे को कि ये दिस लाइन इज गोइंग अप, उसको उतना समझ में नहीं आता, 8 साल का है। लेकिन वो बोलता है नीचे डाउन है, ऊपर गया, वो लाइन है ना मम्मी ने ड्रॉ किया उसके साथ में है करके, ऐसा वो कुछ कुछ बोलता है, गलत ही बोलता है लेकिन क्या होता है ना, देखता आजकल है। के बच्चों को अगर शॉर्ट टर्म मनी दिख गया ना, तो फिर वो हार्ड वर्क नहीं करते, और हार्ड वर्क नहीं करना जरूरी है। मैं ठीक तो है। सुना देती हूँ, जितने भी पेरेंट्स बच्चों को लेके आते हो, पहले बच्चों को सुनाती हूँ फिर पेरेंट्स को सुना देती हूँ। मेरे को तो चांस ही मिलता है सुनाने का, तो मैं सुना देती हूँ बच्चों को, बोलती हूँ कोई नहीं। पहले बहुत सारे पेरेंट्स आजकल पैम्पर्ड करके रखते हैं ना, अरे उसको हॉस्टल में तकलीफ हो रही है, कैसे रहेगा। मत करो ना, छोड़ दो, वो उसका उसका रहेगा। बहुत वर्स्ट केस में तो हम लोग है ही प्रोटेक्शन के लिए। ठीक है, माँ नहीं बाप मैं से उसको ज्यादा बड़ा देखने देती प्रोटेक्शन थी, नहीं चलो होता है। जाने दो 5 मिनट ही तो देखेगा करके, वो देखने देती थी। वो कुछ कुछ रॉन्ग बोलता था, लेकिन मैं बोलती कि ठीक है अभी आप जाओ, ट्यूशन का टाइम हो गया करके। लेकिन अभी आपने जो बोला ठीक है मैम, उसको थोड़ा छोड़ दूर दो, रखूंगी। छोड़ दो उसको थोड़ा, उसको करने दो उसका जो मन कर रहा है। 8-10 दिन पढ़ाई नहीं करेगा, अभी 8 ईयर ओल्ड है। थोड़े मार्क्स कम आएंगे, बाकी बच्चों के साथ देखेगा कि उसको थोड़ा गिल्ट होगा, अपने आप वो अच्छे से करने लगेगा। वो भी एक बार ट्राई करके देखो। हम ही कंपटीशन में लेके आते हैं ना, तो उनको वो कंपटीशन अपने आप पता होता है। उनको उस ग्रुप में रहना होता है अच्छे बच्चों के। तो वो अपने आप स्टडी करने लगेगा कि अरे मेरा मार्क्स कम हो रहा है, मेरा मोटिवेशन कम हो रहा है, तो वो अपने आप बढ़ाएगा। थोड़ा ट्राई करो। ठीक है मैम, चलो, थँक यू फॉर ॲडवाइस। चलायचं घरी जायचं, खूप कामं करायची आहेत मला आज. आताच चलो आज ठीक है संध्याकाळी क्लास नाहीये. बाय बाय। मॅडम बाय अ, मॅम. मॅडम एकच एकच मॅडम, उद्या जे आपण मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी ऑनलाईन बघणार आहोत, तर त्याच्यासाठी अकाउंटला किती पैसे टाकायला लागतील? टाकून ठेवा ना मॅम, 1,00,000 रुपये. 50,000 पर्यंत नाही चालणार? टाकून ठेवा, त्या बजेटमध्ये आलं पाहिजे, कारण मनी मॅग्नेट आपण 70-80 पर्यंत बघितली ना. हा हा. झिरो मॅडम लॉस आपण कमी मध्ये करू. पण मनी मॅग्नेट करायची असेल तर लागेल तुम्हाला 70-80, 1,00,000च्या जवळपास लागेल. तरी मी 50 टाकून ठेवते मॅडम. चालेल, डन. थँक्यू. ओके.